महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे मोझरी जिल्हा अमरावती येथे अन्नत्याग उपोषण चालू आहे। आजपर्यंत सदर आंदोलनासाठी दखल घेत नसून त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे। त्यामुळे निष्क्रिय सरकारला जाग यावी यासाठी प्रहारच्या वतीनं तहसीलदार फुलंब्री यांच्यामार्फत सरकारला साडीचोळी आणि शृंगार साहित्य अर्धनग्न होऊन सप्रेम भेट देण्यात आली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि अन्य 17 मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून बच्चूभाऊ कडू यांच्यासह शेतकरी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत। तरी हा अहेर स्वीकार करून मायबाप सरकारनं शेतकऱ्यांचा विचार करून सर्व मागण्या मान्य कराव्यात। या मागण्या करत तहसीलदार फुलंब्री यांना अर्धनग्न होऊन साडीचोळी शृंगार साहित्य शासनाला प्रहारच्या वतीनं देण्यात आले। यावेळी कृष्णा गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुदाम गायकवाड, राहुल काकडे, गणेश सुरभये, रावसाहेब खिल्लारे, अमोल कोलते, मच्छिंद्र जंजाळ, दिलीप शिंदे, उमेश क्षीरसागर, भरत राऊतराय, रामू खाकरे, करण जाधव, विठ्ठल ब्राह्मणे, अनिता मंदाडे आदी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते यांनी अर्धनग्न आंदोलन केले। नमस्ते, मी कृष्णा गाडेकर, युवा जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर प्रहार। आज आम्ही तहसील कार्यालय फुलंब्री येथे महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्याला चोळी बांगडी देऊन त्यांचा निषेध केलेला आहे। गेल्या 5 दिवसापासून बच्चूभाऊ कडू मोझरी जिल्हा अमरावती या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। त्यांची प्रकृती अतिशय खराब झालेली आहे आणि तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यासाठी आज आम्ही सरकारचा जाहीर निषेध म्हणून फुलंब्री तहसील कार्यालय येथे शासनाला चोळी बांगडी देऊन आंदोलन केलेले आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।